मी कधी त्या दिवशी पण बोललोय की ऍक्सिडेंट होत असतात, पण एवढा बेकार हिट अँड रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे. जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर त्यांच्या मनातलं राग दुःख हे सगळं दिसत आहे. नागवाजीने तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलंय सगळं. आणि एवढं भीतीदायक गोष्ट, एवढी भयानक गोष्ट ह्या मुंबईत होऊ शकते, आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते. असा नरकातून राक्षस आला तरी असं करणार नाही, एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे. आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे, पण त्यांना तसं 1 रुपयाचं काही नको, त्यांना नुसतं शिक्षा बघायची. कारण महत्वाची गोष्ट ही आहे, काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता. जसं फरफटत नेलं त्यांनी, हे खूप भयानक आहे. आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की ह्या इकडे कोळीवाड तर भर चौकात सोडा. त्यांनी मागणी केली की 5 मिनिटांसाठी आमच्या ताब्यात द्या शहाला, मग आम्ही नाही, एखादा गुन्हेगार असेल तर तुम्ही गुन्हा त्याच्यात दाखल करून जेलमध्ये टाकू शकता, पण असं राक्षस असेल तर मग काय करायचं. हा मिहीर राजेश हा राक्षसच आहे आणि आपण पाहिलं असेल एवढं भयानक हे कृत्य आहे. आम्ही तर आता पण, मी आता हे दुसऱ्यांदा म्हणजे FIR ते फाईल करतो तेव्हा पण ऐकलं आणि आता पण मनाला धक्का बसतो. म्हणजे जवळपास 48 तासानंतर 60 तास ह्याच्यात त्याचं जे अल्कोहोल आहे म्हणजे मध्ये जर प्राचीन केलं असेल तर ते निघालं असेल तर कदाचित पोलिसांना त्याविषयी एक्झॅक्टली हाच विषय आहे. आपण पाहिलं असेल CCTV फुटेज पूर्ण आहे, इंटेलिजन्स नेटवर्क पूर्ण आहे, मग 60 तास का लपायला दिलं. मी पोलिसांकडे बोट दाखवणार नाही कारण ते तर तपास करत होते, पण गृह जे खातं आहे, जे गृहमंत्री आहेत त्यांनी याच्यावर अजून कुठे काही बोललेत का. महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षा आता काय होते या सरकारकडून अपेक्षित आहे. मिहीर राजेशाला काय शिक्षा बसणार हे बघायला पाहिजे आणि पुढची कारवाई कशी असणार. आज पालिकेने त्याच बारवर कारवाई आता सध्या चालू आहे, बुलडोझर घेऊन गेलेले आहे. नाही बघा, हे सगळं ठीक आहे, हे तुम्ही इकडे तिकडे बुलडोझर चालवा, तुम्ही नाकाबंदी लावा, पण त्या मिहीर राजेशावर बुलडोझर चालणार आहे का, त्याच्या घरावर चालणार आहे का, हा मुख्य प्रश्न आहे. तुम्ही इतर जे कोण असतील, मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरावर न्याल, तुम्ही सगळं कराल, पण मिहीर राजेशाच्या घरावर चालणार आहे का बुलडोझर, हे ऐकणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. बिल्कुल, मैं और असलम शेख जी दोनों यहाँ आए हैं. उस दिन भी हम FIR में वहाँ जब वो दाखिल कर रहे थे और हम यही मांग कर रहे हैं कि इनको न्याय मिले. जो मिहीर राजेश शाह है जिन्होंने इनकी पत्नी को मर्डर किया, इनकी पत्नी का, मैं ये नहीं कहूंगा कि एक्सीडेंट था, ये नहीं कहूंगा कि हिट एंड रन थी, ये मर्डर था. और मुझे लगता है कि सबसे कठोर शिक्षा जो है देश में वो इस मिहीर राजेश शाह को मिलनी चाहिए. जो बुलडोजर जस्टिस हर जगह ये रेजिम देने की कोशिश करता है, उनके घर पे अभी करके दिखाओ. BMC कार्रवाई नहीं, BMC किसी पे भी कार्रवाई कर सकती है, रास्ता जिसने बनाया, सीलिंग जिसने बनाया, लेकिन मिहीर राजेश शाह पे कार्रवाई होगी कि नहीं होगी ये BMC ने जवाब देना जरूरी है. उनके घर पे पहले बुलडोजर लेके जाओ. अपने CCTV वगैरह ऐसा रिकॉर्ड किसने? जी बिल्कुल, उन्होंने न्याय की मांग की है, लेकिन उनके आंखों में अगर आप देखें तो उसी दिन की मेमोरीज दिखती है, गुस्सा दिखता है और दर्द दिखता है. और उस दिन भी मैं मिल चुका हूँ, आज भी, लेकिन देख नहीं पाता. I believe I have said this yesterday also in the assembly. This is not just a hit and run. This is not just an accident. This is a murder. Taking any victim, dragging her in the car for almost 2 kilometers and then reversing the car and dashing her again is an absolute outright murder. And I believe the strongest punishment in this country should be meted out to him. Sir, Times Now is Sorry? See, the action can happen on anyone, but instead of anyone, I would like to see the bulldozer justice coming onto Miheer Rajesh Shah's house. Sir, Times Now is continuously reporting on this case, hit and run case, which has turned out to be very fatal for this entire family. Now, Miheer Shah, who is the son of Rajesh Shah, a Shinde Sena leader, that... लोक येऊन इथे गोंधळ घालतात. त्यांचं ऐकू तर दे. हा गोंधळ स्वतःचा पाप लपवण्यासाठी आहे. असं चालणार नाही. या लोकांनी जे पाप करून महाराष्ट्रामध्ये OBC वर्सेस मराठाची दरी निर्माण केली, त्या पापामध्ये यांचा मोठा वाटा आहे. अध्यक्ष महोदय, हे बघा, मी तुमचं ऐकून घेतलेलं आहे. सभागृह मी का असा चालू देणार नाही. विरोधी पक्ष नेते बोलतात, तुम्ही शांत बसा. विरोधी पक्ष नेते बोलतात, तुम्ही शांत बसा. मुळीच चालणार नाही. तुम्ही खाली बसा. काय तुम्ही सांगा त्यांना बसायला. त्यांना बोलू दे, त्यांना बोलू दे. तुम्ही खाली पाठी बसा.
या गोंधळात